स्टार प्रोडक्शन हाऊसच्या वतीने प्रेरणा मंच सदरामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांना आपल्याशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आम्ही इथे बोलावत असतो। आजच्या स्टुडिओमध्ये आपल्यासमोर एक असंच यशस्वी व्यक्तिमत्व बसलेलं आहे ज्यांनी अनेकांचं आयुष्य यशस्वी बनवलेलं आहे। एवढंच नव्हे तर अनेकांचं आयुष्य आनंदी बनवलेलं आहे। आनंदी परिवार ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आनंदी परिवार फाउंडेशनच्या वतीने राबवणारे डॉक्टर कुमार गायकवाड हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मी डॉक्टर कुमार गायकवाड सरांचं इथे स्वागत करतो। नमस्कार सर। गायकवाड सर, आज खऱ्या अर्थानं परिस्थिती तर करोनानंतर तर अशी आहे की उद्योजक देखील दुःखी आणि ते देखील आता मला वाटतं एक पश्चाताप भावनेमध्ये सगळे असे खडतर भावनेतून मानसिकतेतून प्रवास करत आहेत। आणि अशा काळामध्ये आनंदी परिवार फाउंडेशन याचे तुम्ही अध्यक्ष म्हणून फार पूर्वीपासून काम करत आहात, पण खऱ्या अर्थानं करोनाच्या काळानंतर तर याची खूप गरज लोकांना आहे। हे काय कन्सेप्ट आहे, याची काय कार्य आहे आणि स्थापनेमागचे हेतू काय आहे सर, हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। नक्की सर। नमस्कार। सर्वात अगोदर आनंदी परिवार म्हणजे नक्की काय आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये आनंदी परिवार फाउंडेशननं काय काम केलेलं आहे याविषयी मी तुम्हाला सांगेन। आनंदी परिवार यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे आनंदी, दुसरा आहे परिवार। परिवार प्रत्येकाचा असतो, परंतु तो कितपत आनंदी आहे याबद्दल शंका आहे। आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपला परिवार आनंदी परिवार असावा, परंतु बऱ्याच वेळेस तो परिवार आनंदी नसतो। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना विचारतो की तुमचा परिवार आनंदी परिवार आहे का, तेव्हा लोक आम्हाला सहज म्हणतात यस, आमचा परिवार आनंदी परिवार आहे। परंतु जेव्हा मी त्यांना आनंदी परिवाराची व्याख्या सांगतो की नक्की आनंदी परिवार म्हणजे काय, तेव्हा लोक सुद्धा शॉक होतात। कारण परिवार म्हणजे काय आणि आनंदी परिवार म्हणजे काय त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेन तुम्हाला। जशी एक इमारत आहे तसंच आपला परिवार असतो। जसं इमारतीला एक पाया आहे, चार भिंती आहेत, एक छत आहे, अगदी त्याप्रमाणे आपल्या परिवारामध्ये सुद्धा एक पाया आहे आणि तो पाया म्हणजे त्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती। उदाहरणार्थ तुम्ही आहात तर तुम्ही तुमच्या परिवाराचा पाया आहात, बरोबर। आणि हा पाया मजबूत असणं गरजेचं आहे। हा पाया म्हणजे तुमची सायकोलॉजी। काही होऊ द्या, जीवनामध्ये किती संकट येऊ द्या, तुम्ही शांत असणं गरजेचं आहे। हा सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक सिद्धांत आहे आनंदी परिवाराचा। आणि हा जर पाया मजबूत असेल तरच आपण त्यावरती छत उभं करू शकतो। तो पाया मजबूत असेल तर त्यावरती भक्कम इमारत उभी करू शकतो। हा सर्वात अगोदर आम्ही याच्यावरती काम करतो। आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कोरोना येण्याच्या मागे काय होतं, तुम्ही सायकोलॉजिकली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे। आता राहिला प्रश्न, चार ज्या भिंती मी सांगितल्या आनंदी परिवाराच्या, त्यामध्ये हे आरोग्य, नातेसंबंध, पैसा आणि यश। म्हणजे घरातील एक व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण परिवार डिस्टर्ब होतो। त्यामुळं सर्व परिवारातील सर्व सदस्यांनी आरोग्य संपन्न कसं राहावं यासाठी सुद्धा फाउंडेशन काम करते। एखाद्या घरामध्ये सर्व दष्टपुष्ट असतात पण सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये भांडण असतं, त्याला आनंदी परिवार म्हणू शकत नाही। आणि अशा वेळेस तो परिवारामधील त्या परिवारातील प्रत्येक नातं, मग ते पती पत्नीचं असेल किंवा मुलं आणि आईवडिलांचं असेल, सासू सुनाचं असेल, प्रत्येक नातं हे चांगलं असणं गरजेचं आहे। आणि तिसरा जो पिलर आहे तो म्हणजे पैसा। घरात नाती सर्व चांगली आहेत, मुलं आईवडिलांचे हातपाय चेपतायत, अगदी चांगली सेवा करतायत, पण त्या घरात जर पैसा नसेल तर त्या घरात कटकटी सुरू होणार। त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध असणं गरजेचं आहे। आणि चौथा सर्वात महत्त्वाचा पिलर म्हणजे यश। तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असता, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असता, त्या क्षेत्रामध्ये यशस्वी असणं गरजेचं आहे। म्हणजे पाया मजबूत असेल आणि त्यावरती हे जर चार पिलर यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे जर असतील तरच आपण त्यावरती आनंदी परिवाराचं छत उभं करू शकतो। आणि ज्या परिवारामध्ये या सर्व गोष्टी बॅलन्स असतात तो परिवार आनंदी परिवार आहे। बाकी परिवार फक्त परिवार आहे। आणि हे सर्व बॅलन्स करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते। व्हेरी नाईस सर। म्हणजे आनंदी परिवार म्हणजे घरातल्या कुटुंब प्रमुखाबरोबरच घरातले जे सर्व सदस्य आहेत ते सर्वजण जर आनंदी असतील तर त्या परिवाराला आपण आनंदी परिवार म्हणू शकतो। अगदी बरोबर। आणि त्या आनंदी परिवारासाठी जे त्यातले कुटुंब प्रमुख आहेत, घरातले कर्ते धर्ते असतात, उद्योजक असतात, ते लोक जर समाधानी नसतील, त्यांना व्यावसायिक यशच नसेल, त्यांचा रोजगार उद्योगच त्यांचा चांगला चालत नसेल, तर अशा लोकांना खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली उद्योगाची, व्यवसायाची, त्यांना प्रशिक्षणाची गरज असते। ती आपल्या रूपाने, आपल्या फाउंडेशनच्या मदतीने तुम्ही ते लोकांना मार्गदर्शन करता व्यावसायिक प्रशिक्षणाचं। तर आम्ही बघितलंय सर की बरेचसे
मोटिवेशनल स्पीकर आहेत, परंतु ते थेरॉटिकली माहिती देतात, मेंटल सपोर्ट देतात, परंतु प्रॅक्टिकल सपोर्ट त्यांच्या व्यवसायाला नसतो. तर तुमची ही कन्सेप्ट पुण्यापासून महाराष्ट्रापर्यंत सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही त्यांना मेंटलीच नव्हे तर इकॉनॉमिकली पण त्यांना तुम्ही सेटअप देता, त्यांना एक सेटअप प्रोव्हाइड जे लागतं आवश्यक गोष्टी ते तुम्ही प्रोव्हाइड करता. तर हे वेगळं कन्सेप्ट तुमच्या रूपाने सर्वत्र आता चालू लागलं आहे. मोटिवेशनल स्पीकर लोकांनी पण तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे की फक्त ज्ञान सांगून जमणार नाही तर त्या लोकांना साथ आणि सोबत द्यायला पाहिजे. तर ह्या माध्यमातून सर आपण व्यावसायिक अडचणीत असणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही प्रोव्हाइड करता की ते लोक तुमच्याकडे आनंदी परिवाराला सामील होतात? नक्की सांगेल सर. आपण पाहिलेलं आताच की मागच्या प्रश्नामध्ये एक थोडंसं राहिलं होतं की कोरोनाच्या काळामध्ये आपण काय केलं. हो. तर कोरोना म्हणजे एक आरोग्याशी संबंधित समस्या होती आणि आपण पाहिलेलं आहे की ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा लोकांना कोरोना झालेला नाहीये किंवा झाला तरी ते सहज त्यातून बाहेर पडले. फाउंडेशनने तिथे सर्वात अगोदर काम केलेलं आहे. लोकांना ध्यानधारणा कशा प्रकारे करायला पाहिजे होतं, सायकोलॉजी मेंटेन ठेवून तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची त्याविषयी शिकवलं. दुसरी गोष्ट, या लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण जगातील सर्व व्यवसाय ठप्प होते, जागेवरती बंद होते. अशा वेळेस प्रत्येक व्यावसायिकासमोर टेन्शन होते की आता लॉकडाऊन नंतर काय. अशा काळात फाउंडेशननं व्यवसाय दत्तक योजना सुरू केली. क्या बात. आता आपण झाडं दत्तक घेतलेली पाहिजे आहेत, लहान मुलं दत्तक घेतलेली पाहिजे आहेत किंवा वृद्ध व्यक्ती दत्तक घेतात, एखाद्या प्राण्याला घेतात, पण व्यवसायाला दत्तक घेणं हा कन्सेप्ट आनंदी परिवार फाउंडेशन पुढे आणला. त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की आज तुम्ही जसं सांगितलं की मोटिवेशनल स्पीकर सांगतात, ठीक आहे, एका लेवलपर्यंत मोटिवेशन उपयोगाला आहे, परंतु सर्वात शेवटी व्यक्ती अडकतो तो पैशातून की धंदा उभा करायचा आहे, आता पैसा नाही, काय करायचं. आणि त्यावेळेस तिथे कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता त्यांनी कसं पुढे जायचं या टेक्निक्स माहीत असणं गरजेचं आहे. आनंदी परिवार फाउंडेशनने लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 15,000 पेक्षा जास्त लोकांना मोफत प्रशिक्षण दिले आणि बेसिक कन्सेप्ट हाच होता की कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता तुमचं उत्पन्न 4 पट वाढवायचं. आणि या टेक्निक फाउंडेशनने शिकवल्या या व्यवसाय दत्तक योजनेअंतर्गत. 15,000 पेक्षा जास्त लोकांना फ्री शिकवलं. आज फाउंडेशनकडे 157 व्यवसाय दत्तक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज नाही आणि ठाम या गोष्टीवर काय. बरेचसे स्पीकर शिकवतात की तुम्ही हा खर्च करा, इथून लोन घ्या, हे करा, आणि सरळ सांगतो की जे तुमच्याजवळ आहे. कारण आपण महाराष्ट्रामध्ये वाढलेले लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं ते आपल्याला माहिती. सो आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा जे आपल्याजवळ आहे त्याच्यामधून पुढे जाता येईल. पण दुर्दैवाने हे आपल्या लोकांना माहिती नाही आहे आणि नेहमी बाहेरून कुठून तरी फंड घ्यायचा आहे, पैसा घ्यायचा आहे आणि कर्ज घ्यायचा आहे, या कंडिशनमध्ये लोक अडकले. आणि दुसरी गोष्ट अशी होती की कित्येक लोकांना लोन पाहिजे असतं, कर्ज पाहिजे असतं, परंतु जे जुने काही कांडे केलेले आहेत त्यामुळे बँक लोकांना पैसा पण देत नाही. आणि अशा काळामध्ये पैशाशिवाय धंदा कसा वाढवायचा हे आम्ही लोकांना शिकवलं. आता एखादा नवीन तरुण मुलगा आहे, त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर अशा वेळेस त्याला पैशाची गरज असते. व्यवसाय सुरू करण्यासाठी 100% पैशाची गरज आहे, परंतु तो कोणता व्यवसाय करतो याच्यावर अवलंबून आहे त्याला किती पैसा लागतो. तर आपला तरुण बोलला की मला आता मोठा बिझनेस उभा करायचा आहे, त्यासाठी मला 10 लाख 20 लाख 30 लाख लागणार, तर शक्य होणार नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की तोच व्यवसाय 2-3 लाखांमध्ये सुरू होऊ शकतो. आणि म्हणून आनंदी परिवार फाउंडेशनने पुणे शहरासाठी, जे पुण्यात शहरामध्ये व्यवसाय सुरू करतात अशा व्यावसायिकांना 100% फंड सुद्धा आम्ही देतो. आणि तेही कुठल्याही प्रकारचं त्याला व्याज नाही आहे. विदाऊट इंटरेस्ट त्या व्यक्तीला आम्ही व्यवसाय उभा करण्यासाठी पूर्ण पैसा देतो, त्याला उभं करतो आणि त्यांनी उभा राहिल्यानंतर आपला पैसा परत द्यायचा आहे. अशा प्रकारे फाउंडेशन ज्ञान तर देते, पण ज्यांच्याकडे इन्व्हेस्टर ग्रुप आहे हे त्या तरुण मुलाला उभा राहण्यासाठी पैसा सुद्धा देत आहे. सुपर जॉब सर, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि बाजारात आम्ही बघतो सर की खूप सारे लोक आहे, उद्योग प्रशिक्षण देतो, तुम्हाला उद्योगपती बनवतो, तुम्हाला यशस्वी उद्योजक बनवतो, अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये सुरू असतात. खरं तर जे लोक आधीच पिचलेले आहेत, जे लोक आधीच खचलेले आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही, त्यांचं देखील हे असे प्रशिक्षणवाले उद्योजकाच्या बाबतीत मार्गदर्शन करणारी जी कोणी संस्था असतात ते देखील त्यांना मदत करायच्या ऐवजी, त्यांना आधार द्यायच्या ऐवजी त्यांची लूट शोषण करतात.
आणि ते आपला धंदा करायसाठी दुसऱ्यालाच गिराईक बनवतात अशी लोक आहेत बाजारात. आणि त्याच्यामध्ये कोणी मोफतमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण शिकवतच नाही. परंतु डॉक्टर कुमार गायकवाड सरांनी मात्र अशा देखील उद्योजकांना हातभार दिलेला आहे की ज्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी शुल्क नाही आहे, पैसे नाही आहेत, तर ते मोफतमध्ये सर तुम्ही ते मोफत कसं तुम्ही पुरवता, हे नियोजन तुम्हाला कसं परवडतं आणि ह्या लोकांसाठी तुम्ही कशी तरतूद करता, हे आम्हाला आकर्षण आहे सर. नक्की महत्वाचा विषय आहे हा. सर्वच गोष्टी मोफत असतात असं नाही. काही कार्यक्रम छोटे छोटे कार्यक्रम असतात ज्याला 200 रुपये 500 रुपये कधी फी असते. त्यातही कित्येक लोक असे येतात की सर आमच्याकडे तेही देण्यासाठी येते. आम्ही अशा लोकांना फ्रीमध्ये शिकवतो. पण एक गोष्ट आहे, जर समोरच्या व्यक्तीमध्ये आपण जाणीव तयार करू शकलो एखादी गोष्ट देत असताना की त्याच्याकडे पैसा नाहीये, त्यावेळेस आपण त्याला शिकवतो आणि ते शिकल्यामुळे जेव्हा तो प्रगती करतो आणि हे शिकवत असताना त्या व्यक्तीमध्ये जाणीव तयार झाली तर तो पुढच्या पिढीसाठी काम करायला तयार. म्हणजे जेव्हा आम्ही हे प्रोग्राम घेत होतो तेव्हा ऑनलाईन प्रोग्राम द्यायचे असतील तर इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, कॅमेरे आहेत किंवा इतर सर्व जो खर्च आहे, जो स्टाफ आहे काम करणारा, हा 100% खर्च येतो. आणि असं म्हणतात ना की पैशाशिवाय काही होत नाही. काही ठिकाणी जिथे पैसा गरजेचा आहे तिथे 100% पैसा गरजेचा आहे. जे लोक आमच्याकडे यायचे, अडचणीमध्ये सापडले होते, त्यांना आम्ही शिकवायचो आणि त्यांना एक आवाहन करायचं की जर हे शिकवल्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये प्रगती झाली तर तुमचं एक समाजाच्या प्रती एक काहीतरी कर्तव्य आहे. आणि मग ते ऐच्छिक रक्कम फाउंडेशनला देतात किंवा जो खर्च होतो तो खर्च काढण्यासाठी तो पैसा दिला जातो आणि त्यातून आम्ही पुढच्या लोकांना शिकवू शकतो. म्हणजे माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. कर्नल बाबा पाटलांनी फार चांगले संस्कार आमच्यासाठी सोडून दिलेले आहे की कमवा आणि शिका किंवा स्वावलंबी शिक्षण. तर यामुळे आम्हाला असं वाटतं की आपण करत आहोत ना, तर आपल्याला जर ते मिळत असेल तर आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही भावना त्या मुलांमध्ये किंवा त्या लोकांमध्ये आम्ही रुजवली आणि त्यामुळं कित्येक लोक असे की आज जे आमचे व्यवसाय जे यशस्वी झाले ते आमच्या एखाद्या प्रोजेक्टचा पूर्ण भार उचलतात. म्हणजे आनंदी परिवार फाउंडेशन मार्फत वेगवेगळ्या योजना सुरू असतात ज्यामध्ये अपंग व्यक्तींसाठी योजना आहे. तर हे जे यशस्वी झालेले व्यावसायिक आहेत तेच अशा अपंग व्यक्तींची जबाबदारी घेतात. आणि त्यामुळं फाउंडेशनला जास्त पैशाची कधी टंचाई जाणवत नाहीये. तर लोकांच्या सहभागातून, लोकसहभागातून हे सर्व गोष्टी होत आहेत. दिस इज ग्रेट कन्सेप्ट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की फाउंडेशन जे काही कार्य करत आहे यासाठी कुठल्याही प्रकारचा शासनाचा निधी घेतही नाही आणि भविष्यातही घेण्याची इच्छा नाही आहे. कारण लोकसहभागातून झालेली कामं हे फार चांगल्या प्रकारे होतात. तर लोकांना आपण रेडीमेड सर्व काही देतो तर कदाचित त्याची त्याला किंमत नसते. पण स्वतः कष्ट करून ते जर उभा केलेलं असेल तर ते फार जपून वापरलं जातं. आणि म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटकडून फंड न घेता याच लोकांकडून लोकांच्या सहकार्याने सहभाग लोकसभा म्हणजे ह्या लोकसहभागामधून कितीतरी परिवार तुमच्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे अशी आनंदी परिवाराची टीम तुम्ही वेगवेगळ्या परिवाराची बनवत आहात. आणि बहुतांश साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे या कोरोना काळात 15,000 लोकांनी आपल्या मुख्याचा काउन्सिलिंगचा तुमच्या ज्ञानाचा फायदा घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि याच्या पूर्वीपासून आणि आतापर्यंत कितीतरी परिवारांना तुम्ही आनंदी परिवार बनण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते किती लोक आहेत आपल्याकडून प्रशिक्षित झाले, आपल्या परिवारात सामील झाले. आणि त्याच्यातली मला विशेष हेही सांगायला आवडेल की अशी विशेष एखादी आठवण की ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही घडवलं आणि तुम्हाला देखील त्याचं मनात म्हणजे त्याचे तुमच्या एक संस्मरणीय आठवण आणि आनंद वाटतो अशी आठवण आम्हाला. जसं मी सांगितलं की आनंदी परिवार वेगवेगळ्या भागांवरती काम करतो. जसं की पहिली सायकोलॉजी. मला आठवतं की एक दिवशी रात्री 3 वाजता मला एका मुलाचा कॉल आला एका ग्रामीण भागातून. आणि त्या मुलाने मला सांगितलं की सर मला आत्महत्या करायची आहे, तर शेवटचं तुम्हाला बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. शॉकिंग. आता रात्री 3 वाजता तो मला कॉल करतो आणि माझ्याशी बोलल्यानंतर लगेच सुसाईड करणार असेल तर दुसऱ्या दिवशी माझी काय अवस्था होणार आहे तुम्हाला माहिती. पोलीस सर्वात अगोदर मला उचलणार. आणि त्या क्षणाला मी त्याला सांगितलं की अरे बाळा मी कालचा प्रोग्राम देऊन आलो, मी प्रचंड दमलेलो आहे, तुझी माझ्यावर बाबतीत श्रद्धा आहे, तुझा माझ्यावरती विश्वास आहे, तर माझी इच्छा आहे की तू आजचा दिवस सुसाईड करण्याचं थांबव, सकाळी 8 पर्यंत
8 वाजता आम्ही तुला कॉल करतो, आपण बोलूया, आणि त्यानंतर तू सुसाईड कर, अशी माझी इच्छा होती. आणि मग त्याला मी थांबवलं. त्याने सकाळी मी कॉल केला, 1 तास बोललो, आणि 1 तासानंतर मी त्याला बोललो की माझं काम संपलं, आता तू सुसाईड करू शकतो. आणि त्यावेळेस त्या मुलाचं तोडून आलं होतं की सर, एवढं चांगलं समजावून सांगितलं तर सुसाईड कसं करायचं. हा सर्वात महत्त्वाचा माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण होता. आणि त्या दिवसानंतर मी कधी पाठीमागे वळून नाही पाहिजे. जर आपल्या असण्यामुळं किंवा आपल्या बोलण्यामुळं जर एखादा एक जीव वाचू शकतो तर आपण काम केलं पाहिजे. हा जरा एक पहिला बेस होता सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये. आरोग्याच्या बाबतीत आमच्याकडे किती लोक आले की जे औषधं खाऊन खाऊन वैतागलेले होते, त्यांना कुठल्या औषधांचे रिझल्ट येत नव्हते, कारण ते आतून दुखी होते. तो जेव्हा त्यांना आम्ही ध्यान किंवा जसं की तुम्हाला माहितीच आहे, तुमचा फेवरेट विषय हिप्नॉटिझम यासारख्या थेरपी जेव्हा वापरल्या, त्यांना आतून एक उत्साह तयार झाला. तेव्हा कित्येक लोक त्या आजारातून बाहेर पडले. नात्याच्या बाबतीत म्हणाल तर कित्येक लोक आहेत, अगदी डायव्होर्सपर्यंत गेलेले लोक, त्यांचा सुद्धा संसार पुन्हा उभा राहिलेला आहे. कित्येक पालक आपल्या मुलांना घेऊन यायचे, मुलांच्या मनामध्ये पालकांबद्दल कसलीच श्रद्धा नसेल, म्हणजे पालक म्हणजे ते अन्याय करत असताना वाटायचं. तो आम्ही काही भागावरती काम केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसा आणि व्यवसाय. तर या बाबतीमध्ये उदाहरणं भरपूर आहेत. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मी सांगेन की आनंदी परिवार फाउंडेशनचं कार्य फार वेगाने वाढलं. कारण पूर्वी हे काम फक्त पुणे आणि मुंबई या 2 शहरात होतं नंतर खूप गरज आहे. अख्ख्या मी सांगेन की पुणे आणि मुंबईच्या लोकांमध्ये बिझनेस ॲटिट्यूड फार जास्त आहे. प्रचंड वेगाने पुढे जाण्याची इच्छा असते. त्यामुळे इतर भागामध्ये इच्छा असते पण कसं जायचं हे माहीत नसतं. आणि काही बऱ्याच लोकांना म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये असतात की हा चाललेलं आहे, ओके चालेल. हा. पण पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना बसायचं म्हणजे फार मोठी शिक्षा होते. त्यामुळे लोक कधी बसत नाही, कंटिन्यू काम पाहिजे असतं, काम पाहिजे असतं. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व लोक ऑनलाईन आले, आणि त्यामुळं जे कार्यक्षेत्र पुणे आणि मुंबईत होतं ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेलं. जिथे आम्ही पूर्वी एखाद्या महिन्यामध्ये 1000 किंवा 500 लोकांना ट्रेनिंग देऊ शकायचो, किती लिमिटेशन होते एखाद्या महिन्यामध्ये. आनंदी परिवार तुम्ही जोडले आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्या 21 दिवसामध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकांनी हे ट्रेनिंग अटेंड केलं. ते पूर्ण मोफत होतं. जे लोक घरामध्ये बसलेले होते. आणि मला आठवतं की सुरुवातीला आमचा जो वेबिनार होता, आमची कॅपॅसिटी 100 लोकांची होती. हार्डली 10 सेकंदामध्ये 100 लोक पूर्ण व्हायचे. म्हणजे जसं आपला ऑफलाईनमध्ये एक हॉल असतो की जिथं 100 लोकांची कॅपॅसिटी आहे, 200 लोकांची, तसं मी जोमचं एक घेतलं तर म्हणजे 100 लोक 10 सेकंदामध्ये ते फुल व्हायचं. पुन्हा मी 500 लोकांची कॅपॅसिटी घेतली, तेव्हा मी सांगायचो की जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये 500 लोक व्हायचे. एवढ्या वेगाने फाउंडेशन वाढलं. आणि 15,000 पेक्षा जास्त व्यावसायिक लोकांनी आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रशिक्षण घेतलं. आणि त्यातून जे प्रचंड अडचणीमध्ये होते असे 157 व्यवसाय आज फाउंडेशनकडे जातात आहे. 2020 मध्ये 2021 मध्ये संख्या आणखी वाढत चाललेली आहे. पुढे चालू या लोकांना आम्ही घेऊन जातो. आणि दत्तक योजना ही 1 महिन्यापुरती किंवा 6 महिन्यापुरती नाही आहे. कम्प्लीट पुढचे 5 वर्ष, जसं एखाद्या लहान बाळाला पहिले 5 वर्ष सांभाळणं फार गरजेचं असतं. त्या 5 वर्षामध्ये एकदा तो दणकटून पळायला लागला की परत त्याला इतर कोणाची गरज नाही. अगदी त्याप्रमाणे या व्यवसायांना उभं करून त्यांना मजबूतपणे मार्केटमध्ये उभं करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन हातात घेतलेलं आहे. पुढचे 5 वर्षे आमच्याकडे दत्तक असणार आहेत. 5 वर्षामध्ये ह्या व्यवसायांना काही अडचण नाही, फाउंडेशन त्यांच्यासोबत असतं. आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये एक उदाहरण तुम्ही मला विचारलं होतं, तर मी पुण्यातलं उदाहरण सांगेन. पहिलाच जिहानी सिंधी व्यक्ती, पुण्यामध्ये तुळशीबाग आपल्याला माहितीच आहे. आणि त्या तुळशीबागेमध्ये कपड्याचं दुकान असलेलं व्यक्ती, म्हणजे जे मी सांगितलं की मोटिवेशन आणि प्रॅक्टिकल जे काय आहे किंवा आपण टेक्निक्स म्हणतो, ह्या दोन्हीमधला फरक काय आहे. मोटिवेशन होतं, सर्व लोक मोटिवेशन देत होते की कुणी खचू नका, हा हेही दिवस जातील, परंतु वास्तविक तिथे त्यांना पैशाची गरज होती. सो पहिलाच गिहानी यांचं एक शॉप तुळशीबागेमध्ये होतं आणि जवळपास 70,000 ते 80,000 रुपये त्याचं रेंट होतं. व्यवसाय तर बंद आहे. तुळशीबाग फार उशिरा सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवामध्ये ते येतच नव्हतं कपड्याचं दुकान. एवढे पैसे द्यायचे होते. आणि जेव्हा त्या व्यक्तीने त्यांचा प्रॉब्लेम सांगितला, त्यांचा व्यवसाय दत्तक घेतला, तेव्हा त्यांच्या व्यवसायाचं ॲनालिसिस केलं. आणि सांगताना आम्हाला छान वाटतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जो व्यक्ती 70,000 रुपये रेंट देत होता, त्या व्यक्तीचं रेंट आम्ही 0वरती आणून ठेवतो. व्यवसाय तर चालू आहे, पण त्यामध्ये अशा प्रकारचे काही टेक्निक सांगितलं की ज्या माणसाला महिन्याला 70,000 रुपये रेंट द्यावं लागत होतं, धंदा चालू आहे, व्यवसाय तिथूनच करतायत, कामगार पण आहेत, परंतु 1 रुपयाही रेंट नव्हतं.
आणि त्यामुळं काय झालं की पुढच्या 6 महिने लागले ह्या व्यवसायाला उभं राहण्यासाठी, कापडा व्यवसायाला. पण जर 6 महिने यांना प्रत्येक महिन्याला एवढं रेंट द्यावं लागलं असतं तर कदाचित ते कर्ज लागायला लागलं. परंतु हे रेंट थांबल्यामुळे कुठल्याही प्रकारचं पैसा त्यांना बाहेर घेण्याची गरज नाही पडली आणि पुन्हा ते उभे राहिले. हा सर्वात महत्वाचं. अवघे विश्वाची माझे घर, अवघ्याची संसार सुखाचा करी, हे संत वचन घेऊन आमचे गायकवाड सर काम करत आहे. हे काम करत असताना मराठी उद्योजक, मराठी तरुण पुढे गेला पाहिजे. आणि मराठी कोण हे त्यांची व्याख्या ऐकण्यासारखी आहे. आणि त्यांचे जे काही कन्सेप्ट आहेत उद्योगासाठी, की एखादा उद्योग करत असताना तोचपणा येतो, उद्योगाच्या मार्गदर्शनमध्ये तोचपणा येतो. त्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट, न्यू क्रिएशन जे काही सर करत असतात आणि त्यांच्या या वेगवेगळ्या उपक्रमातून तरुण उद्योजकांना ते आकर्षित करून त्याला कार्यान्वित करत असतात. तर तुमच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट खूप आहेत सर. मला वाटतं याच्यावरती एक कार्यक्रम मालिका मलाच बनवायला लागणार आहे. नक्की नक्की करू. थोडक्यामध्ये अशा 2-3 कन्सेप्ट आमच्या दर्शकांना जे ऐकत आहे त्यांना ऐकायला आम्हाला आवडेल सर तुमच्याकडून की ते काय कन्सेप्ट आहे. पहिली गोष्ट माझ्या वडिलांकडून मी एक गोष्ट शिकलो होतो. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आम्ही काही खेड्यामध्ये वाढलो आणि त्या खेड्यामध्ये जेव्हा व्यवसायामध्ये यायचं होतं तेव्हा वडील बोलायचे की तू असं काहीतरी करायचं दुसरं कोणी केलेलं नसलं पाहिजे. आणि त्यामुळे आजही माझ्या फॅमिलीमधून जेवढे आम्ही व्यवसाय उभे केले सर्व व्यवसाय हे युनिक होते. म्हणजे त्या एरियामध्ये तसा व्यवसाय करणारा दुसरं कोणीच नव्हतं. युनिक नवीन व्यवसाय. म्हणजे जसं आपण पाहतो की एखाद्या किराणा दुकान टाकलं की दुसरा पण किराणा टाकतो, तिसरा पण किराणा दुकान टाकतो. ते माझ्या वडील बोलायचे असं नाही करायचं. त्याचं किराणा आहे ना तू दुसरं काहीतरी असं सुरू कर जेणेकरून त्याच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आणि तिथून ते आतमध्ये आलं की आपण जे सुरू करू ते वेगळं असलं पाहिजे. आणि त्यामुळं व्यवसायामध्ये नेहमी आम्ही नवीन नवीन गोष्टी करत गेलो. जसं की ज्या काळामध्ये लोक म्हणायचे की व्यवसाय सुरू करायचा आहे, पैसा पाहिजे, फंड उभा करायचा आहे, इकडून लोन घ्यायचं आहे, त्या काळात आनंदी परिवार फंडाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की व्यवसाय करायचा पण बाहेरून पैसा नाही घेता. हे सर्वात एक वेगळं पण आमचं होतं. सगळे ट्रेनर सांगतात लोन घ्या, व्यवसाय वाढवा. आम्ही सांगतो विदाऊट लोन कसं वाढवायचं. कर्ज बाजारी बन. कर्ज नाही, कर्ज घेताना आम्ही नेहमी सांगायचो आता कर्ज बाजारी कसं सांगायचं की कर्ज घ्यायचं तुम्हाला तर कशासाठी. आपला मराठी माणूस हा शब्द आणि मराठी माणूस पाठीमागे का करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचा अभाव. पैसा घेतला तो वापरायचा कसा. उदाहरणार्थ बघायचं आपण एखाद्या व्यक्तीने 10 लाखाचं कर्ज घेतलं, व्यवसायासाठी 10 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे, तो त्यापैकी 3 लाख 4 लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवतो. आणि मग पुढे असं होतं की आता 6 लाख रुपये अकाउंटला आहेत आणि त्यातला एक मराठी माणसा जातो एक काहीतरी एक वेगळा जागा होतो आणि आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी चालत नसतो त्याचा बाईक पाहिजे तर त्यातल्या पैशातून एक बाईक घेतो. व्यवसायासाठी पैसा लावलेला आहे तो 4 लाखाचाच. पण ह्या बाईकचं EMI तो त्या व्यवसायाच्या पैशातून घेतो. पण बँकेला मात्र 10 लाखावरती EMI देतो. दुसरी गोष्ट थोड्या दिवसात असं वाटते की नाही आपला आता बाईक कार पण पाहिजे. त्या कारची EMI पण जाणार पण पैसा गुंतवलाय 4 लाख, कर्ज घेतलंय 10 लाख, व्याज भरणार 10 लाखाचं पण कमवणार 4 लाख. तेवढ्यात लग्न करायचं असतं मग राहिलेले पैसे लग्नासाठी खर्च होतात किंवा घरासाठी खर्च होतात. म्हणजे ज्ञानाचा अभाव. आणि हे मुख्यतः मराठी माणसांमध्ये जास्त आहे. आपण जर बाहेरच्या राज्यातून आलेले लोक पाहिले तर हे कुठेतरी एखाद्या शॉपमध्ये राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बोलत उघड होतं राजस्थानी लोक असतील जे इथे किराणा शॉप चालवतात ते अगोदर शॉप पाहतात, शॉपमध्ये पाठीमागच्या कोपऱ्यात कुठेतरी राहतात. आपला मराठी माणूस अशा शहराच्या ठिकाणी आता अगोदर राहण्याची व्यवस्था बघतो, चांगला 1 BHK 2 BHK फ्लॅट आहे मग शॉप पाहतो आणि आलेला पैसा तो रेंटवरती देतो. त्याला सर्व सुविधा हव्या असतात. सर्व सुविधा हव्या असतात. आता हा राजस्थानी व्यक्ती पैसा कमवतो आणि मग तो घर विकत घेतो. हा जो फरक आहे मराठी माणूस आणि इतरांमध्ये आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मराठी माणसांना जागा करणं गरजेचं आहे. मी मुद्दाम मराठी शब्द वापरतो. मी मराठा शब्द कधीच वापरते मराठी. आता मराठीची माझी व्याख्या क्लिअर आहे की जो या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्याला मराठी बोलता येतं आणि सर्वात महत्वाचं ज्याचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान आहे. मग तो तामिळनाडूचा असेल, तो आंध्र प्रदेशचा असेल, तो राजस्थानचा असेल किंवा गुजरातचा असेल, तो कुठूनही आलेला सुद्धा तो महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी बोलतो, महाराष्ट्राच्या विकासामध्ये काम करतो आणि सर्वात महत्वाचं जो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. अशा प्रत्येक व्यक्तीला आम्ही मराठी म्हणतो. आणि ही कन्सेप्ट सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी
महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला मराठा म्हटलं जायचं किंवा मावळा म्हटलं जायचं. तर कुठल्याही जातीचा पुण्यात काही असतो तो एक शब्द होता, मराठा किंवा मावळा. आपल्याला माहित आहे की स्वराज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, कारण मराठा म्हटलं की आपण फक्त महाराष्ट्रासमोर येतो. परंतु आज आपण हरियाणामध्ये सुद्धा रोड मराठे आहेत, आपल्याला माहित आहे, तिथेही मराठे आहेत. पानिपतच्या युद्धामध्ये गेले तिथं थांबलेले आहेत, पण बेंगलोरला आहेत. आज आपलं स्वराज्य दक्षिण भारत पूर्ण स्वराज्य होतं, स्वराज्याचा भाग आहे. आज तामिळनाडू असेल, आंध्र असेल, केरळ असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, हे सर्व स्वराज्यामध्ये होतं. त्यामुळे आपण जर फक्त मराठी माणूस फक्त मराठी म्हणत असेल तर कुठं तर आपण ते छत्रपती विचारांना न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून महाराजांकडून आम्ही एकच शिकलो की मराठी म्हणजे जो या स्वराज्यासाठी या महाराष्ट्राच्या विकासामध्ये जो योगदान आहे, ज्याचं जसं योगदान आहे, तो प्रत्येक व्यक्ती मराठी आहे आणि त्याला पुढे घेण्याचं काम आम्ही करत आहोत. म्हणजे त्याच्यात भेदभाव कुठलाही भेदभाव, फक्त त्याच्यामध्ये इच्छा पाहिजे की मला व्यवसाय करायचा आहे. महाराष्ट्राच्या विकासात जो हातभार लागेल तो महाराष्ट्रीयन आहे, तो मराठी. महाराष्ट्र उद्योजक मध्ये जो महाराष्ट्रासाठी कष्ट करेल, कल्याणासाठी येईल, तो मराठी आहे. म्हणजे आपण इथे व्यवसायामध्ये भेद न करता सर्वांना समान अशा सर्व उद्योजकांना आपण हे प्रशिक्षण देता, काउन्सिलिंग करता. आणि मग याच्यातून सर बऱ्यापैकी आता तुमच्या सर्वांशी संपर्क येतो, विविध लोकांचं आयुष्य तुमच्याशी परिचित होतं. हे सर्व आता तुम्हाला जे लोक कनेक्ट होतात, जे तुमच्यापर्यंत पोहोचतात, जसं की तुम्ही आता पुण्यात आहात तर पुणेकडे पोहोचतात. बरेचसे आमचे दर्शक आहेत, ग्रामीण भागातले आहेत, कुठे असेही लोक आहेत की जे तुमच्यापर्यंत पोहोचलेले नसतात, त्यांना पोहोचायचं असते योग्य मार्गदर्शकापर्यंत, परंतु ते पोहोचलेले नसतात. तर आमचे दर्शक आहेत काही की नवोदित मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना उद्योजक करायचा असतो. तर त्यांनी नेमकं उद्योगामध्ये यश मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश, मार्गदर्शन द्याल की कसं यशस्वी व्हायला पाहिजे? ते आम्हाला तुम्ही एक लहान मंत्र, त्याला म्हणतो की थोडक्या स्वरूपात एक छोटा मंत्र, असं काय देऊ शकाल सर? छोट्या स्वरूपामध्ये मंत्र देण्याचं आहे, पण त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट तुम्ही सांगितली की ग्रामीण भागातील काही व्यावसायिक आहेत किंवा तरुण आहेत, त्यांना इथपर्यंत येता येत नाही, त्यांच्यासाठी काय करायचं. तर मी सांगेन की आनंदी परिवार फाउंडेशन जे काही मार्गदर्शन करतं ते सर्व ऑनलाईन करतं. आज प्रत्येक ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक मुलाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या शेतामध्ये बसून मोबाईलवरती आमचे सर्व व्हिडिओ पाहू शकता. आमचे वेगवेगळे प्रोग्राम असतात, तुम्ही फाउंडेशनशी संपर्क करू शकता. इथं मोबाईल नंबर सांगण्यापेक्षा मी सांगेन की तुम्ही ऑनलाईन गुगलवरती आनंदी परिवार सर्च करा, मला माहिती मिळेल. यूट्यूबवरती जा तुम्ही, तिथे आनंदी परिवार नावाने यूट्यूब चॅनल आहे किंवा डॉक्टर कुमार गायकवाड म्हणून सर्च करता. व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि मराठीमधून आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फाउंडेशन आत्ता म्हणजे सगळे विचारलं तर का चांगलं झालं, त्यानिमित्तानं मी सांगू इच्छितो की सगळे ट्रेनर आहेत ना ते शहरामध्ये काम करतात, शहरी उद्योजकतेवरती काम करतात, पण ग्रामीण उद्योजकतेवरती कोणी बोलायला तयार नाही. आनंदी परिवार फाउंडेशननं ग्रामीण उद्योजकता अभियान सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये शहरी भागातील व्यावसायिकांचे प्रश्न हे पूर्ण वेगळे आहेत आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे पूर्ण वेगळे. शहरी भागातील सर्व ग्राहक ऑनलाईन उपलब्ध आहे, ग्रामीण भागातील ऑनलाईन नाही, तेव्हा त्यांना सुद्धा ज्ञान वेगळं द्यावं लागतं आणि म्हणून ग्रामीण उद्योजकता अभियान हा वेगळा सुरू केलेला आहे. आता राहिला प्रश्न, त्या ग्रामीण भागातील मुलांना किंवा प्रत्येक तरुण मुलाला जर काही संदेश द्यायचा असेल तर काय द्यावा? मी एकच सांगेन, अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं. एक डॉक्टर ज्याने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तो लगेच बाहेर दवाखाना सुरू केला, तुम्ही त्याच्याकडे जाणार का? नाही जाणार. इंजिनियर कुठली डिग्री न घेता काम सुरू केलं, ते काम किती दिवस चालेल तुम्हाला नाही टिकणार. ते वकील, तुम्ही स्वतः एक वकील आहात म्हणून बोलावंसं वाटतं की कुठली डिग्री न घेता जर तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला, तुम्ही केस जिंकण्याची शक्यता किती नाही. तुम्हाला वकील बनण्यासाठी 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष शिकावं लागतं, कुठेतरी प्रॅक्टिस करावी लागते आणि मग तुम्ही तुमचा वकिली हा व्यवसाय करू शकता. डॉक्टरची तीच अवस्था आहे, 4-5 वर्ष शिकावं लागतं, कुठल्याच एखाद्या सिनियरच्या हाताखाली तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आणि मग तुम्ही पुढे करता. मग व्यवसाय हा झोपेतून उठल्यासारखं उठणं आणि एक शॉप घेणं आणि व्यवसाय सुरू करणं, तर त्या ठिकाणी जर असा तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल आणि यशस्वी होण्याचं स्वप्न करत असाल तर मी सांगेन की हा निवडणूक असेल. प्रत्येक गोष्ट अगोदर शिकून घ्या, थोडीशी वाट पहा. आजच सुरू करावं असं काही नाही आहे, तुमच्या आयुष्यातला काही काळ शिकण्यासाठी द्या आणि मग तुमचा व्यवसाय सुरू करा. तर अर्धवट मेहनतीने व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला थोड्या दिवसामध्ये व्यवसाय बंदच करावा लागेल. आणि शिक्षण घेण्यासाठी
प्रत्येक वेळेस कॉलेजला जाऊन MBAच करावं असं नाही आहे. तुम्ही ऑनलाईन जा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी व्यवस्थित गरजेच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही खरंच विद्यार्थी असाल तर मी सांगेन तुमचं शिक्षण पूर्ण करावं, कारण हा काळ शिकण्याचा आहे. कमी वयामध्ये जर तुम्ही पैसा कमवायला लागला तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होतो, तो शिकत नाहीये आणि याचे परिणाम कुठेतरी 35 वर्षानंतर जाणवायला लागतात. तोपर्यंत शिकण्याचा काळ निघून गेला तो. त्यामुळे मी आता सांगेन तुम्ही विद्यार्थी असाल तर अगोदर शिक्षण पूर्ण करा आणि मग व्यवसायाकडे या. आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्याशिवाय व्यवसाय सुरू करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकदा प्रशिक्षण घेतलं, व्यवसाय सुरू केला म्हणजे शिकायचं संपलं असं नाहीये. व्यवसायामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाला शिकत राहणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही नाही शिकलात तर तुमच्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये नाविन्य नसणार आहे, कुठलाही कन्सेप्ट तुमचा नवीन नसणार आहे, लोक बोर होतील आणि तुम्हाला मार्केटमधून बाहेर फेकतील. त्यामुळे हाच सर्वात महत्त्वाचा संदेश असेल, शिकल्याशिवाय व्यवसाय करू नका. आनंदाची डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग आनंदाची. संत ज्ञानेश्वरांच्या वचनाप्रमाणे या विश्वाला आनंदी करण्यासाठी जे संत महात्मे काम करत असतात ते काम आमचे डॉक्टर कुमार गायकवाड आनंदी परिवाराचं काम ते करत आहात. त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत सर. तुम्ही खूप यशस्वी हो आणि सर्वांना आनंदी करो. आमच्याकडे तुम्ही फिरून आलात, आम्हाला वेळ दिली, आम्ही आपले आभारी आहे सर. धन्यवाद. थँक्यू.